आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी होणारा अत्यंत त्रासदायक आजार म्हणजे युरेटरिक स्टोन हा एक प्रकारचा मुतखडाच आहे आणि हा खडा जेव्हा 3 आठवड्याच्या ट्रीटमेंटनी बाहेर पडतो तेव्हा त्याच्या आनंदाला पारावर राहत नाही। पाठीमधून साधारण मूत्रमार्ग जो असतो तिथपर्यंत त्याच्या टोकापर्यंत लहरीच्या स्वरूपामध्ये यामध्ये वेदना होत असतात। नमस्कार। 12% पुरुषांना आणि 7% स्त्रियांना आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी होणारा अत्यंत त्रासदायक आजार म्हणजे युरेटरिक स्टोन हा एक प्रकारचा मुतखडाच आहे। हा तयार होतो किडनीमध्येच, परंतु कालांतराने तो खाली मूत्रनलिकेमध्ये उतरतो आणि तेव्हा अत्यंत मरणप्राय वेदना होत असतात। जणू काही पाण्यातून काढलेली मासोळी म्हणावी अशी उपमा द्यावी, या पद्धतीची तडफड वेदना ही पेशंटमध्ये पाहायला मिळते। तर या रिलेटेड आपण एक व्हिडिओ पूर्वी केलेला आहे की मुतखडे हे वारंवार कशामुळे होतात, त्यासाठी काय आहार घ्यावा, कशा पद्धतीची आयुर्वेदिक योजना औषधांची करावी, हे सगळं जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। हा व्हिडिओ स्पेशली युरेटरिक कॅल्क्युलस किंवा मूत्रनलिकेमधील मुतखडा याच्यावरती आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। तर हा व्हिडिओ बनवायचं आणखीन एक वेगळं खास कारण म्हणजे हा आत्ता तुमच्यासमोर मी जो दाखवत आहे तो एक प्रकारचा मुतखडा, जो मागच्याच आठवड्यामध्ये एक पेशंट अगदी हर्षभरीत यांनी दवाखान्यामध्ये आम्हाला हा दाखवायला खडा घेऊन आला की डॉक्टर हा माझा मुतखडा आज सकाळी पडला, आणि लगेच तो दवाखान्यात दाखवायला घेऊन आला। तर अशा पद्धतीचे प्रसंग हे पेशंटसाठी जेवढे आनंददायक असतात तेवढेच डॉक्टरसाठी पण अतिशय समाधानाचे असतात की केवळ 2 ते 3 आठवड्याच्या औषधामुळे ज्या आजारासाठी रुग्ण 3-3, 4-4 महिने पेनकिलर घेणे, अँटासिड घेणे, वेगवेगळ्या पद्धतीची अँटीबायोटिक घेणे आणि शेवटी सर्जरीचा सल्ला, अशा पद्धतीच्या घटनांना सामोरं जातो आणि त्यानंतर आयुर्वेदिक औषधं घेतली जातात आणि हा खडा जेव्हा 3 आठवड्याच्या ट्रीटमेंटनी बाहेर पडतो तेव्हा त्याच्या आनंदाला पारावर राहत नाही आणि एक वैद्य म्हणून सुद्धा आम्हाला आयुर्वेदाचा अत्यंत अभिमान वाटतो। तर आपण बघूया की हा खडा कसा तयार होतो। मगाशी मी तुम्हाला सांगितलं की किडनीमध्ये तयार होतो। साधारण आपल्या पाठीमध्ये डाव्या बाजूला उजव्या बाजूला एक किडनी असते आणि या किडनीमधून मूत्रनलिका निघतात आणि ते खालच्या मार्गाने जात जात युरिनरी ब्लॅडर जे असते आपले त्या ठिकाणी युरिन कलेक्ट होते आणि ते भरत आल्यानंतर मग आपल्याला मूत्रवेगाची संवेदना येत असते। ही नॉर्मल फिजिओलॉजी झाली। परंतु कधीकधी जेव्हा क्षारता शरीरामध्ये जास्त वाढते तेव्हा हे खडे वृक्कामध्ये मूत्रपिंडामध्ये तयार होतात आणि कालांतराने ते मूत्रनलिकेमध्ये येतात। मूत्रनलिकेचा व्यास असतो 5 मिलीमीटर, त्यामुळं त्याच्यापेक्षा जर लहान आकाराचे खडे असतील तर ते सहज ग्रॅव्हिटीमुळे पास होतात, युरिनरी ब्लॅडरमध्ये येतात, तिथून शरीराच्या बाहेर फेकले जातात। परंतु जर हा खडा 5 मिलीमीटरपेक्षा जास्त आकाराचा असेल तर तो तिथं जॅम होतो आणि तिथं इजा निर्माण करतो आणि प्रचंड वेदना त्यामुळे निर्माण होतात। तर लक्षणं त्याची काय काय असतात ही आपण पाहूया की पाठीमधून साधारण मूत्रमार्ग जो असतो तिथपर्यंत त्याच्या टोकापर्यंत लहरीच्या स्वरूपामध्ये यामध्ये वेदना होत असतात। वेदना या अतिशय तीव्र स्वरूपाच्या, जसं काही चाकूनी भोसकल्याप्रमाणे वेदना, असं याचं वर्णन करता येतं। लघवी जी आहे ही मध्ये मध्ये अडखळत होऊ शकते। जर तो खडा तिथून पास होताना थोडासा हल्ला तर त्याच्यामुळं मूत्रनलिकेची आतली जी नाजूक त्वचा असते त्याला इजा होते आणि त्यामुळे तिथून रक्तप्रवृत्तीसुद्धा होते, त्यामुळं मूत्रप्रवृत्ती ही लाल रंगाची होताना आपल्याला दिसते। त्याचप्रमाणे व्हेगस नर्व जी असते त्याला जास्त ओव्हर स्टिम्युलेशन होतं आणि त्यामुळं मळमळ होणे, उलटी होणे यासारखी लक्षणं होतात। जंतुसंसर्ग जर झाला तर तिथे तापसुद्धा येऊ शकतो। तर या पद्धतीची लक्षणं अतिशय तीव्र, याच्यामध्ये वेगावस्था असते। बहुधा पेशंटला यामध्ये सुरुवातीचा अटॅक जेव्हा येतो तेव्हा ॲडमिटच करायची वेळ येते। तर याची मॅनेजमेंट आधुनिक शास्त्रांनी कशी असते हा भाग सगळ्या रुग्णांना माहीत असतो। तात्पुरतं पेनकिलरचं इंजेक्शन दिलं जातं, अँटीबायोटिक दिले जातात, लघवीचं प्रमाण वाढवणारी औषधं, लघवीची क्षारता कमी करणारी औषधं दिली जातात। परंतु तरीही हा खडा जर पास होत नसेल तर आयुर्वेदाकडे रुग्ण मोठ्या आशेने येतो। तर यावेळेस महत्त्वाची ट्रीटमेंट असते ती म्हणजे पहिली काढा।
तर आयुर्वेदामध्ये अशा काही वनस्पती सांगितलेल्या आहेत की ज्यांना अश्मरी भेदन हा त्यांचा मुळात गुणच सांगितलेला आहे. अश्मरी भेदन, अश्मरी पतन करणं हा त्यांचा गुण आहे. तर याच्यामध्ये कोणकोणत्या वनस्पती प्रामुख्याने वापरल्या जातात, तर अतिशय प्रसिद्ध ही वनस्पती आहे ती म्हणजे गोक्षूर, सुन्निषण्णक, आपल्या शेतामध्ये ज्याला कुरडू असं म्हणतात, निळ्या असं सुंदर तुरेदार असं फूल असतं त्याला. तर त्याचप्रमाणे ही वरुणसाल, पाषाणभेद या पद्धतीच्या दिव्य वनस्पती यामध्ये काढा स्वरूपामध्ये आपण जेव्हा देतो तेव्हा जास्तीत जास्त त्या औषधांचा घटक जे असतात, द्रव्य ही त्या काढ्यामध्ये उतरतात आणि मोठ्या प्रमाणावर औषधं शरीरामध्ये गेल्यामुळे लघवीचं प्रमाण वाढतं आणि त्या खड्याला जणू काही पुश मिळतो आणि तो खडा पुढे 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 सरकत किंवा त्याचे छोटे छोटे जशी वाळूची खर असते त्याप्रमाणे त्या स्टोनची खर तयार होते आणि ती आपल्या शरीरातून बाहेर पडायला लागते. त्याचबरोबर ही दोन घरगुती जी गोष्टी आहेत की ज्याला कुळीथ म्हणतात, लाल रंगाचं हे कडधान्य आहे, कोकणातल्या लोकांना हे अतिशय परिचित असणारं असं औषध आहे. त्याचप्रमाणे धणे हे आपण स्वयंपाकात वापरणारं असं मसाल्यामध्ये वापरलं जाणारं औषध, हे अत्यंत प्रभावी अश्मरी भेदन, अश्मरी पातन, मूत्रल म्हणजे लघवीचं प्रमाण वाढवणारी अशी औषधं आहेत. ही काढ्याच्या रूपाने आपण इथे वापरतो. दुसरी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे स्नेहन आणि स्वेदन. ही आयुर्वेदामधली अत्यंत महत्त्वाची एक जोडगोळी ट्रीटमेंटची म्हणता येईल. पंचकर्म पूरक उपचार हे आहेत. तर याच्यामध्ये ही दोन औषधं आहेत. एक वातनाशन तेल म्हणून वेगवेगळ्या औषधांनी सिद्ध केलेलं अमृतधारा नावाचं तेल, ह्या दोन तेलांचं आम्ही मिश्रण करतो आणि त्याचं अभ्यंग करतो. हा जो पोटाचा भाग आहे, ओटीपोटाचा भाग आहे, पाठीचा कमरेचा भाग जो आहे, या भागाला संवाहन अभ्यंग करून हे तेल जिरवलं जातं आणि त्यानंतर नाडी स्वेद केला जातो. नाडी स्वेद म्हणजे नळीच्या मदतीने वाफेचा फवारा त्या भागात देणे. तर प्रेशर कुकरला 1 लिटर पाणी घ्या, त्याच्यामध्ये थोडं आलं किंवा सुंठ थोडीशी टाका आणि शिट्टीची जागा जी असते तिथं एखादा गार्डन पाईप किंवा जुना गॅसचा पाईप असा टाईट जर लावला, त्यातून होणारी जी औषधी वाफ असते, ह्या वाफेचा फवारा साधारण 1 फूट अंतरावरून स्प्रे पेंटिंग केल्याप्रमाणे हा जो भाग आहे या भागाला जर मारला तर तिथल्या स्नायूंचं चलनवलन सुधारतं, तिथली गती सुधारते, अपानवायू हा अनुलोम व्हायला लागतो, प्रतिलोम झालेला, आणि त्यामुळे वेदनांमध्ये सत्वर उपशय मिळतो आणि खडा जो आहे त्याला पुढे गती मिळते, पुढे चालना मिळते. खडा पडण्यासाठी ही एक अतिशय महत्त्वाची ट्रीटमेंट आहे. म्हणजे पेन किलर सारखा परिणाम वेदना कमी करण्याच्या बाबतीमध्ये नाडी स्वेदामुळे होतो. त्याचप्रमाणे बस्ती ही ट्रीटमेंटसुद्धा या आजारामध्ये वापरली जाते. याच्यामध्ये औषधी सिद्ध तेल असतं, ते तेल गुदद्वाराच्या वाटेने आतमध्ये सोडलं जातं. ही ट्रीटमेंट पोट साफ होण्यासाठी नाही, हे सगळ्यांनी इथे लक्षात घ्या. इथे वाताचा जो प्रतिलोम गुण वाढलेला आहे तो अनुलोम करणे, वाताची अधोगती प्रस्थापित करणे, यासाठी ही बस्ती ट्रीटमेंट केली जाते. आणि एक महत्त्वाची अत्यंत ट्रीटमेंट आहे. ही ट्रीटमेंट ऐकल्यावर आपल्याला ऋषीमुनींच्या बाबतीतला, आयुर्वेदाच्या आचार्यांच्या बाबतीतला आदर दुणावेल की याच्यामध्ये एक साधं आपलं घरचं गोघृत जे असतं ते सुद्धा आपण दुपारी जेवणाच्या आधी छोटी नैवेद्याच्या वाटीच्या आकाराची तेवढ्या क्वांटिटीमध्ये जे औषधी तूप किंवा साधं तूप जरी आपण गरम पाण्यामध्ये मिसळून पिलं, त्याचप्रमाणे अन्न पचल्यानंतर 3-4 तासांनी पुन्हा तेवढंच तूप पिलं, असा उपक्रम जर आपण करत राहिलो तर तो जो स्निग्ध गुण असतो त्या स्निग्ध गुणामुळे जो खडा असतो तो थपकून राहिलेला आहे त्याला पुढे चालना मिळते स्निग्ध गुणामुळे आणि तो पुढे सटकायला मदत होते. तर या पद्धतीची ट्रीटमेंट यामध्ये आपण अवपीडक स्नेहपान, नाडी स्वेद, स्नेहन स्वेदन, बस्ती, काढ्याची ट्रीटमेंट या पद्धतीने गोष्टी करतो. त्याचप्रमाणे एक छोटी व्यायामाचा उपचारसुद्धा याच्यामध्ये उपयोगी पडतो. जर आपण जॉगिंग, रनिंग यासारख्या जर गोष्टी केल्या तर यावर पण संशोधन झालेलं आहे की याच्यामुळे युरेटरिक स्टोन पास होण्यासाठी मदत होते. तर या पद्धतीने ही एक होलिस्टिक ट्रीटमेंट युरेटरिक स्टोनसाठी आपण जरूर करा आणि त्यातूनच तुम्हाला या पेशंटचा जसा मुतखडा शरीराच्या बाहेर निघून गेला आहे, साधारण हा 1 सेंटीमीटरपेक्षाही थोडासा जास्त आकाराचा खडा आहे, एवढ्या आकाराचे खडेसुद्धा आयुर्वेदिक औषधांनी अल्पावधीत पडू शकतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्या आणि आयुर्वेदाचा या बाबतीमध्ये जरूर आसरा घ्या. धन्यवाद.